कृषीवनचे सहप्रायोजक आहेत सन अँड ओशन, पिकांचं संपूर्ण संरक्षण आणि पोषण, आणि माधुरी सोलार पुणे, अ स्पार्क ऑफ हॅपीनेस. राम राम मंडळी, कृषीवानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. कृषीवानमध्ये आपण कृषी क्षेत्रातल्या सगळ्या घडामोडी या जाणून घेत असतो. देशातील शेतकरी हा जर सुजलाम सुफलाम व्हावा असं जर वाटत असेल तर नवनवीन तंत्रज्ञानांचा वापर करणं हे अत्यंत गरजेचं आहे. यापैकीच प्लांटो कृषी तंत्राचा वापर करत राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी चांगलं उत्पन्नसुद्धा घेतलेलं आहे. या शेतकऱ्यांच्या अनुभवावर आधारित पाहूयात आमचा एक स्पेशल रिपोर्ट, कृषीदीप. कृषीदीप हा नव्या युगाचा, नवतेजाचा, चैतन्याचा, शेतकऱ्यांच्या हितासाठी, या मातीच्या समृद्धीचा. कृषीदीप हा नव्या युगाचा. द्राक्ष, सोबा, केळी, कापूस, नगदी पिकांना वरदानाचा, धान्य, फळे वा भाजीपाला, समृद्धीसह गंध फुलांचा. कृषीदीप हा नव्या युगाचा, नवतेजाचा, चैतन्याचा, शेतकऱ्यांच्या हितासाठी, या मातीच्या समृद्धीचा. कृषीदीप हा चैतन्याचा. मंडळी, आपण खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये अल्प कालावधीची काही पिकं घेतो. या व्यतिरिक्त वर्षभर चालणारी पिकं घेतो. आपल्याला खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये निश्चितपणे चांगलं पीक यावं, उत्पादन मिळावं अशी आपली अपेक्षा असते. आणि यासाठी अर्थातच पाऊस पाणी चांगला व्हावा लागतो. यावर्षी योगायोगानं पाऊस चांगला झालेला आहे. अर्थात खरीप हंगामामध्ये काही अंशी नुकसान झालं जास्त पावसामुळे, परंतु रब्बीला त्याचा फायदा होणार आहे आणि उन्हाळ्यातसुद्धा फायदा होणार आहे. परंतु या सगळ्या फायद्याबरोबरच आपण योग्य तंत्र जर वापरलं तर निश्चितपणे चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो. आणि यासाठी प्रलशर बायो प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड गोवा या कंपनीचं प्लांटो कृषी तंत्र निश्चितपणे फायदेशीर ठरलेलं आहे. असंख्य शेतकरी गेली अनेक वर्षे त्याचा फायदा घेत आहेत. आज देखील आपण अशाच काही शेतकरी बांधवांचे अनुभव पाहण्यासाठी जाणार आहोत. पण त्यापूर्वी जाणून घेऊ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्रीयुत स्वप्नील चौधरी यांचं मनोगत. शेतकरी बंधूंनो, हरित क्रांतीच्या अंमलबजावणीनंतर सुरुवातीचे काही वर्ष पीक उत्पादनात वाढ होत गेली, पण नंतर शेतकऱ्यांच्या बेसुमार रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनी शारपड झाल्या, नापीक झाल्या आणि उत्पन्नात घट येत गेली. या सर्व बाबींचा विचार करून सुमारे 28 वर्षापूर्वी प्रलशर बायो प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड गोवा या कंपनीने भारत सरकारच्या CSIR संस्थेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी या प्रयोगशाळेने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून प्लांटो उत्पादने विकसित केली आणि शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली. आणि महाराष्ट्रासह भारतातील बहुसंख्य राज्यातील अनेक शेतकरी त्याचा वेगवेगळ्या पिकांसाठी उत्पादन वाढीसाठी लाभ घेत आहेत. ते सुद्धा कमी खर्चात उत्पादन वाढ मिळते. त्याचप्रमाणे आज आपण प्लांटो कृषी तंत्र वापराचे प्रत्यक्ष अनुभव आज आपण बघणार आहोत. मंडळी, चांगल्या हवामानात आणि चांगला पाऊस असताना पारंपरिक पद्धतीने गव्हाचं एकरी 15 ते 16 क्विंटल उत्पादन घेणाऱ्या शेतकरी बांधवाला गेल्या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये त्याहीपेक्षा जास्त उत्पादन प्लांटो कृषी तंत्राच्या वापरामुळे कसं झालं, सोबतच कांद्याच्या पिकाबाबतचा अनुभव जाणून घेण्यासाठी आता जाऊया अहमदनगर जिल्ह्यातील श्रीयुत सूर्यकांत बिडवे यांच्या शेतात. इथं माझं क्षेत्र 7 एकर आहे आणि जमीन घेऊन 2 वर्ष झाले. पहिल्या वर्षी मी आजूबाजूच्या शेतकऱ्यांप्रमाणे गव्हाचं उत्पादन घेतलं, पण म्हणावं तसं काही एकरी 17 क्विंटलचं झालं. आणि नंतर प्लॅन्टोचे विखे साहेब म्हणून त्यांचं मला मार्गदर्शन लाभलं आणि त्यांच्या पद्धतीनं मी आधी पेरणीच्या वेळेस एकरी 50 किलो प्लॅन्टो वापरला आणि त्याच्यानंतर प्लॅन्टो मायक्रोन्यूटनचा स्प्रे घेतला आणि फुगवणीसाठी पिस्टीम वापरलं. मागच्या वर्षी प्लॅन्टो न वापरल्यामुळं गव्हाला फुटवे नव्हते, ओंबी बारीक होती, गव्हाची वाढसुद्धा कमी होती. या वर्षी प्लॅन्टो वापरल्यामुळे गव्हाची उंची भरपूर आहे, फुटवे केलेले आणि दाणा असा भरलेला दिसतो. मागच्या वर्षी गव्हात तांबेरा वगैरे हे होतं, बाकीचे रासायनिक कीटकनाशक वापरून. यावर्षी प्लॅन्टोमुळं कुठल्याही प्रकारचा रोग नाही, तांबेरा नाही. यावर्षी मी प्लॅन्टो वापरल्यामुळे मला गव्हाचं उत्पादन कमीत कमी एकरी 24 ते 25 क्विंटल होण्याची अपेक्षा आहे. आणि मला फक्त खर्च सुरुवातीपासून केल्यामुळं फक्त एकरी
3,000 रुपये खर्च आला, पण माझं उत्पादन 14,000 वाढणार आहे. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी 7 क्विंटल उत्पन्न वाढणार आहे. याचप्रमाणे मी गव्हाबरोबर कांद्याला सुद्धा प्लॅन्टोचं माननीय विखे साहेब यांच्यात म्हणण्याप्रमाणे सुरुवातीपासून प्लॅन्टोचा वापर केला. माझा या ठिकाणी 5 एकर कांदा आहे आणि सुरुवातीपासून मी एकरी 50 किलो प्लॅन्टोचं खत वापरलेलं आहे आणि नंतर झील फुगवणीसाठी पिस्टीम याचा वापर केल्यामुळं सुरुवातीपासून कांद्यावर रोगराग काहीच नाही आणि कांदासुद्धा इतरांपेक्षा दिसायला आकर्षक आहे, कलर आहे आणि मोठा दिसतो कांदा. आजूबाजूचे शेतकरी यांना एकरी 150 क्विंटल होतो. माझी अपेक्षा आहे 200 ते 250 क्विंटल मला एकरी उत्पादन भेटल आणि 5 एकर कांदा आहे माझा. प्लॅन्टो वापरल्यामुळं माझा एकरी कमीत कमी 80 क्विंटल कांदा वाढणार आहे आणि 5 एकरात कमीत कमी 400 क्विंटल वाढणार आहे आणि त्याच्यामुळं माझं 10 रुपये जरी किलोनं गेला प्लॅन्टो वापरल्यामुळं कमीत कमी 4 लाख रुपये तरी इतरांपेक्षा जास्त नफा होईल अशी अपेक्षा आहे माझी. प्लॅन्टोमुळे इतरांपेक्षा कमीत कमी माझा कांदा 15 दिवस अगोदर काढण्यात येईल. मला शेतीतलं माहिती नव्हतं, पण प्लॅन्टोमुळे मला मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी बरंचसं व्यवस्थित वाटलं आणि इथून पुढं मी प्रत्येक पिकासाठी प्लॅन्टो कृषी तंत्रज्ञानाचा वापर करेल आणि इतर आजूबाजूचे शेतकरी यांनासुद्धा प्लॅन्टोचं महत्त्व समजून देईल. तर मंडळी, श्रुत बिडवे यांना पारंपरिक पद्धतीनं जिथं 15 ते 16 क्विंटल गहू होत असे तिथं त्यांना यावेळी 24 ते 25 क्विंटल होणं अपेक्षित होतं. मात्र गेल्या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील त्यांना 21.5 क्विंटल गहू झाला. म्हणजेच पारंपरिक पद्धतीपेक्षा किमान 5 क्विंटल गहू जास्त झाला आणि कांदा मात्र अपेक्षेप्रमाणे एकरी 220 क्विंटल झाल्याचं त्यांनी सांगितलं. आणि मंडळी, तुम्हाला माहीतच आहे गेल्या वर्षीच्या दुष्काळामध्ये ऊसाचं पीक जगवणं किती अवघड होतं. अनेकांनी तर अर्थातच ऊसाचं पीक सोडून दिलं. परंतु अशाही परिस्थितीमध्ये प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर केल्यानंतर उत्पादनात तर वाढ झालीच, शिवाय ऊस जोमदार वाढल्यामुळं आणि परिसरात बेण्यासाठी ऊसच शिल्लक राहिला नसल्यामुळे हाच ऊस चढ्या भावाने बेण्यासाठी कसा गेला याबाबतचा अनुभव जाणून घेण्यासाठी आता जाऊया उस्मानाबाद जिल्ह्यातील उमदे शेतकरी श्रुत बाबासाहेब गवारे यांच्या शेतात. वडील शेती करीत होतं, कांद्याची पिकं घेत होती. आम्ही टी व्हीला प्लॅन्टोची मुलाखत ऐकली. ती मुलाखत ऐकून आम्ही प्लॅन्टो खत मिळण्यासाठी आम्ही उस्मानाबादला जाऊन ती खतं आणली. त्याच्यावरून आम्हाला फरक जाणवला की आपल्या उत्पन्नामध्ये किती फरक पडला, 1-1.5 पटीचा फरक पडला. पहिल्यांदा आम्ही लाल कांद्याला वापरलं. त्या टायमाला उत्पादन आम्हाला तिथं 50 पिशव्या निघायच्या, तिथं 80 ते 90 गुन्हे निघायला लागले आम्हाला. परत आम्ही कापसाला वापरलं. कापसाला वापरल्यानंतर कापसाला बी तीच परिस्थिती झाली की 1.5 पट आम्हाला वाढलेले आहे. परत आम्ही ऊसाला चालू केलं. 30 गुंठ्यामध्ये आम्ही त्याला जवळजवळ 1 बॅग टाकलेली आहे 50 किलोची. परत दुसऱ्या वेळेस बांधणीच्या टायमाला आम्ही प्लॅन्टो आणखी 50 किलो टाकलीत. परत बांधणीच्या वेळेस ते जिम्पिस्टीम, परत ते खातं 10-20 साहेबाच्या मार्गदर्शनानुसार आम्ही चांगल्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केल्यामुळं आम्हाला व्यवस्थित पिकाचं उत्पादन मिळालेलं आहे. हे पहिलं जे आम्ही जे करीत होतो ते न प्लॅन्टो टाकता ह्याचं जवळजवळ 4-5 ते 5-6 कोंब निघायचं. आता जवळजवळ 10 कोंब निघायला लागल्यात आणि ह्या ऊसाची कांडी इतीपेक्षा जास्त लांब आहे. पेरा बी चांगला, जाडी बी भरपूर आहे. ह्या शेतामध्ये जे पूर्वी ऊस करायचो 671, त्या ऊसाला कांडे राहायचे 10 ते 12. आता परत ह्या प्लॅन्टो खत वापरल्यापासून ह्या ऊसाला 20 ते 22 कांडी ऊस आहे. फुटवा पण भरपूर होतो आणि उत्पादन बी चांगलं मिळतं आहे. मागच्या वर्षी दुष्काळ असताना सध्या कांड्या लांब झाल्या, पेरे चांगले वाढलेले आहेत, लांब झालेत, त्याच्यामुळं चांगली परिस्थिती आहे यावेळी. गेल्या वर्षी पाऊस काळ नसल्यामुळे यावर्षी माझ्याकडे ऊस आहे. ही ऊस बियाण्याला मागणी चालू आहे. गुंठ्याला 7,000 रुपये ऊस न्यायला लागले. तर 30 गुंठ्यामध्ये कमीत कमी माझा 7 टन ऊस निघणार आहे. तरी 7,000 रुपये भावानं माझं 2,10,000 रुपये होत आहेत. जर हे कृषी तंत्र हे प्लॅन्टो नसतं वापरलं तर मला साधारणपणे गुंठ्यामध्ये 5,000 रुपये गुंठ्याला भाव मिळाला असता. प्लॅन्टो वापरल्यामुळं मला 7,000 रुपये गुंठ्याला भाव मिळायला चालू झाला आणि त्याच्यामुळं माझा उत्पादनामध्ये 60,000 रुपयाची वाढ झाली 30 गुंठ्यामध्ये. 30 गुंठ्याचा खर्च मला प्लॅन्टोचा फक्त 5,000 रुपये आलेला आहे आणि ह्या 5,000मुळं माझा 60,000 रुपयाचा फायदा झालेला आहे. हे प्लॅन्टो कृषी तंत्र वापरल्यामुळे माझा ऊस बियाण्याला 10 महिन्यात गेला आणि कारखान्याला जायच्या आधी 3 महिने माझा ऊस तुटून गेलेला आहे. इथं जे खोडवा जे मी धरणार आहे आता, ह्या खोडव्याला पण मी प्लॅन्टो खतं वापरणार आहे.
आणि मंडळी, याच कृषी तंत्राचा फायदा सोयाबीनच्या पिकासाठी झाल्यानंतर गेल्या वर्षीच्या अत्यंत दुष्काळी परिस्थितीमध्ये रब्बी हंगामातील 11 एकरांतील हरभऱ्यासाठी वापर केल्यानंतर किती जास्तीचं उत्पादन आणि किती जास्तीचा आर्थिक फायदा झाला याबाबतचा अनुभव जाणून घेण्यासाठी आता जाऊया बुलढाणा जिल्ह्यातील युवा शेतकरी श्रीयुत भगवान कोरडे यांच्या शेतात. मी शेती करीत होतो, जुनी शेती. तर माझी निसर्ग खर्च आणि ते पाहता मला परवडत नव्हतं. आणि परवडत नसताना मी असं सहज एक दिवस टी व्हीवर कार्यक्रम पाहिला, प्लॅन्टोचं सांगितलं त्यांनी. मग मी ते सोयाबीनवर करून पाहिलं. पहिली सोयाबीनचं ॲव्हरेज आमचं असं होतं की बा एकरी 7 ते 8 क्विंटल मोठ्या मुश्किलनं येत होतं. पण मग मी जेव्हा हे कार्यक्रम केला प्लॅन्टोचा, तर त्यावेळेस मला उत्पन्न वाढ दिसली त्याच्यात. सोयाबीन मला ज्या वर्षी 7 क्विंटल होत होती, तर मी प्लॅन्टोचा कार्यक्रम केल्याच्यानंतर 10चं ॲव्हरेज आलं. 11 एकर सोयाबीन होती माझी, तर 33 क्विंटल मला सोयाबीन जास्तीचं झालं. आणि बाजारात भावाच्यानुसार 3000 रुपये क्विंटल जरी केलं तरी 1 लाख रुपये उत्पन्न मला जास्तीचं वाटलं. प्लॅन्टोसाठी खर्च माझा जास्तीत जास्त 20 ते 21 हजार रुपयापर्यंत खर्च आहे. आणि 1 लाख रुपये नफा भेटला, त्याच्यातून वजा 20,000 रुपये गेले तरी 80,000 रुपये मला निव्वळ नफा राहिला. तर मग 11 एकर हरभरा पेरला. मग पूर्ण 11 एकरला प्लॅन्टोचंच तंत्रज्ञान वापरलं. लागवड केली हरभऱ्याची, त्यावेळेस प्लॅन्टो दाणेदार वापरला. त्याच्यानंतर पिस्टीम वापरलं. त्याच्यानंतर 2-3 प्रकारची त्याची प्लॅन्टोची औषधं ते वापरले. आणि मला चांगलाच हरभरा दिसत गेला. त्याच्यावरती असे फुटवे काढले की मला ते विचारही नाही करता आलं. इथले फुटवे, एका झाडाला 10-10, 20-20 फुटवे, घाटे भरपूर लागले त्याले. फुलगल बी कमी, त्याची क्वालिटी चांगली आणि दिसायला बी एकदम हरभरा व्यवस्थित. मागच्या वर्षीची तुलना जर केली हरभऱ्याची, तर त्याला घाटे कमी होते, 150 ते 250. यावर्षी 200 ते 250 घाट्याच्या पुढचे 300 जवळपासपर्यंत घाटे. आणि मला उत्पन्न चांगलं होणार. आणि पाऊस कमी असताना बी, पाणी कमी असताना बी, तरी मला मागच्या वर्षी उत्पन्न एकरी 7 क्विंटल होतं. तर ह्या वर्षी नक्की सांगतो की बा एकरी आपल्याला 3 ते 4 क्विंटल उत्पन्न वाढावं. आणि 11 एकरात मला 33 क्विंटल हरभरे शिल्लकचे व्हाव. आणि बियाण्याला जाणार महामंडळ बियाण्याला, आणि ते महामंडळाच्या बियाण्यानं आम्हाला भाव ठरवून दिले 5,500 रुपये, 5500 रुपये. आणि प्लॅन्टोचा खर्च तो मी काढला तर मला 28,000 रुपये खर्च आला. तर मंडळी, हाडाचा शेतकरी जो असतो त्याचा उत्पादनाबाबतचा अंदाज देखील तंतोतंत असतो. सांगायचा मुद्दा असा की श्रीयुत भगवान कोरडे यांना प्लॅन्टो कृषी तंत्राच्या वापरामुळं 11 एकर क्षेत्रामध्ये 33 क्विंटल हरभरा जास्तीचं होणं अपेक्षित होतं आणि झालं देखील तसंच. मात्र जास्तीचा फायदा त्यांना असा झाला की जिथं महामंडळाने 5,500 रुपये प्रति क्विंटल भाव प्रारंभी निश्चित केला होता, तिथं गेल्या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये त्यांना तो 7,200 रुपये इतका मिळाला. म्हणजेच 33 क्विंटल जास्तीच्या उत्पादनातून त्यांना मिळाले 2,37,600 रुपये जास्तीचे. आणि प्लॅन्टो कृषी तंत्राचा खर्च झाला केवळ 28,000 रुपये. मंडळी, गेल्या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये या कृषी तंत्राचा आपल्याला निश्चितपणे चांगला फायदा झालेला आहे. अर्थातच रब्बी हंगामामध्ये देखील या कृषी तंत्राचा फायदा व्हावा. आणि म्हणूनच हे एक आव्हान तुम्हा सर्वांसाठी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्रीयुत स्वप्नील चौधरी यांचं. उस्मानाबाद येथील ऊस उत्पादकांचा अनुभव बघितला की त्यांनी सुरुवातीपासून प्लॅन्टो कृषी तंत्रानुसार ऊस पिकाचे नियोजन केलेले होते. आणि मागच्या वर्षीच्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे ज्या शेतकऱ्यांनी प्लॅन्टोचा वापर केलेला नव्हता, त्यांच्या ऊसाची पेरांची लांबी कमी राहिली, जाडी कमी राहिली. त्यामुळे या प्लॅन्टो कृषी तंत्र वापर केलेल्या शेतकऱ्यांचा ऊस निश्चितच क्वालिटीपूर्ण असल्यामुळे त्यांचा 9-10 महिन्यातच चांगली वाढ झालेली असल्यामुळे बेण्यासाठी शेतकरी घेऊन गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना कारखान्याच्या दरापेक्षा निश्चितच दर जास्त मिळालेला आहे. आणि हे सगळं प्लॅन्टो कृषी तंत्रामुळे शक्य झालेलं आहे. त्याचप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आपण अनुभव घेतला की त्यांना पारंपरिक पद्धतीने 150 क्विंटल एकरी उत्पादन येत होतं कांद्याचं. ते प्लॅन्टो कृषी तंत्राचा अवलंब केल्यामुळे त्यांना 220 क्विंटल म्हणजे सरासरी 70 क्विंटल एकरी त्यांचं उत्पादन हे वाढलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांना गहू या पिकाला सुद्धा मागच्या वर्षाच्या विषम परिस्थितीत त्यांना 21.5 क्विंटल असे अतिशय चांगलं उत्पादन हे मिळालेलं आहे. आणि विशेष सांगायची बाब म्हणजे जी.बी. पंत युनिव्हर्सिटी उत्तराखंड येथे गहू या पिकाच्या उत्पादन वाढीच्या चाचण्यांमध्ये जवळपास 26% उत्पादनात वाढ ही प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर केल्यामुळे नोंदवण्यात आलेली आहे. शेतकरी बंधूंनो, आता रब्बी हंगामात गहू आणि हरभरा हे प्रमुख पिकांची लागवड महाराष्ट्रात मुख्यत्वे होते.
आणि विशेष सांगायची बाब म्हणजे हरभरा या पिकावर सुद्धा जबलपूर येथील कृषी विद्यापीठात उत्पादन वाढीच्या ज्या चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत त्यात रासायनिक खतांचा डोस कमी करून सुद्धा उत्पादनातही 20% वाढ नोंदवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे नत्र स्थिरीकरण करणाऱ्या गाठींची संख्या जिथे प्लॅन्टो उत्पादनांचा वापर केलेला होता तिथे जवळपास 60% जास्त नोंदवण्यात आलेली आहे. तर शेतकरी बंधूंनो, असं हे निरनिराळ्या पिकांसाठी कमी खर्चामध्ये हमखास उत्पादन वाढ देणाऱ्या प्लॅन्टो कृषी तंत्राविषयी आपणासही अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास कृपया संपर्क साधा. 94 231 85 493, 94 231 85 492, 94 239 75 485, 94 239 75 482. कृषी दीप हा नव्या युगाचा, नवतेजाचा चैतन्याचा, शेतकऱ्यांच्या हितासाठी, या मातीच्या समृद्धीचा. कृषी दीप हा नव्या युगाचा. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटामुळे डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती यावेळी शेतामध्ये पिकवलेल्या मालाला भाव मिळत नसल्यामुळे पुन्हा एकदा कोलमडली आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातल्या माहुली चोर या गावातल्या युवा शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये पिकवलेली फुलकोबी आणि पानकोबी या फळभाजीला भाव मिळत नसल्यामुळे पिकांवर चक्क रोटावेटर फिरवून आपली हाती आलेलं पीक त्यानं नष्ट केलं आहे. अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खांडेश्वर तालुक्यातल्या माहुली चोर या गावात राहणाऱ्या विकास सरोदे या शेतकऱ्याकडे 4 एकर शेती आहे. आपल्या 4 एकर शेतीत विकास गेल्या अनेक वर्षांपासून फळभाजीची शेती करतात. यंदा त्यांनी 2 एकरात फुलकोबी आणि पानकोबीची लागवड केली. यासाठी त्यांना 50,000वर खर्च आला. योग्य नियोजन आणि त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे त्यांच्या शेतातलं पीक बहरलं. या पिकांपासून अंदाजे 3 लाख रुपयांच्या नफ्याची त्यांना अपेक्षा होती. पण बाजारात फुलकोबीला किलो मागे केवळ 1 रुपया भाव मिळत असल्यानं विकास सरोदे निराश झालेत. इथे 2 एकरची फुलगोबी होती आणि काही पत्तागोबी लावली होती. मार्केटमध्ये फुलगोबीला कवडीमोल भाव आहे. म्हणजे इथून तोडणे, पॅकिंग करणे आणि मार्केटला पाठवणे, ट्रान्सपोर्टिंगचा याचा पूर्ण जर खर्च काढला तर तोही निघत नाही. म्हणजे ते दलालाचे पैसे किंवा तिथे भाड्याचे पैसे जोडून द्यावं लागते. त्याच्यामुळं त्याला मार्केटमध्ये काहीही किंमत नाही आहे. त्याच्यामुळे शेवटी रोटावेटर करून हा पीक संपवण्याची तयारी केलेली आहे. लागवड, पिकांची देखभाल, तोडणी, पॅकिंग आणि ट्रान्सपोर्ट असा मोठा खर्च विकास सरोदे यांनी आपल्या खिशातून केला. पण बाजारात केलेल्या खर्चा इतका नफाही मिळत नसल्यानं विकास सरोदे यांनी पिकावर रोटोवेटर फिरवत संपूर्ण पीक नष्ट केलं. मार्केटमध्ये सध्या 1 रुपया किलो फुल खपत आहे. 15 किलोची एक कॅरीबॅग आपण भरतो, त्याला 10 रुपये भाडं लागतं. 15 रुपयाची खपतं, 4 रुपये एक कॅरीबॅग भरायसाठी 4 रुपये मजुरीचा खर्च येतोय. आणि तिथं 15 रुपयात खपल्यानंतर 3 रुपयाची कॅरीबॅग पडते. म्हणजे 10 रुपये ट्रान्सपोर्टिंग, 3 रुपये कॅरीबॅग आणि 1 रुपये हमाली असं जर केलं 15 तर जवळचे काही पैसे त्यात मजुराला द्यावं लागतं. टोटल 3 लाख रुपयाचं नुकसान आहे या पूर्ण याच्यामध्ये. विकास सरोदे यांची शेती अमरावती यवतमाळ या मुख्य मार्गावर असून नांदगाव खांडेश्वर तालुका कृषी अधिकारी या मार्गावरून अनेक वेळा ये-जा करतात. आपल्या नुकसानीची माहिती विकास सरोदे यांनी अनेक वेळा कृषी अधिकाऱ्यांच्या कानावर घातली, पण कृषी विभागाचा एकही अधिकारी शेताकडे फिरकलेला नाही. मी तालुका कृषी अधिकाऱ्यांना फोन केला, मंडल कृषी अधिकाऱ्यांना भेटलो. टोटली शेतकऱ्याच्या विरुद्ध उदासीन आहे. बिलकुल कोणी कृषी अधिकाऱ्याची याची दखल घेत नाही. आणि तालुका कृषी अधिकारी म्हणजे माझं मुख्य रस्त्यावर आहे. इथूनच 4 किलोमीटरवर मंडल कृषी अधिकाऱ्यांचं ऑफिस आहे. पण नेहमी जाणं येणं असतं, पण कोणीही इथे असा प्लॉट खराब झालेला आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर कोणीही पाहायला अजूनपर्यंत आलेलं नाही. साधारणतः 2 एकरला 50-55 हजार रुपये खर्च आहे आणि तो खर्चही निघणं मुश्किल आहे. कमीत कमी 3 लाख रुपयाचं पीक या पूर्ण मेहनतीतून निघालं होतं. म्हणजे रोप लावलं, झाड तयार झालं, फळाची क्वालिटी खूप सुंदर होती. मार्केटमध्ये जे फळ चालते त्याच क्वालिटीचं पूर्ण फळ तयार केलं, त्याच्यामागची पूर्ण मेहनत आणि तोही खर्च आज रोजी निघत नाही आहे. देशातल्या तरुणांनी केवळ नोकरी मागे न लागता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेती करावी असं आवाहन सरकारकडून केलं जातं.
या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातल्या काही तरुणांनी शेतीचा मार्ग निवडला खरा, पण कृषी विभागाकडून योग्य साथ मिळत नसल्यानं तरुण शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडतोय. अरुण जोशी, महाराष्ट्र वन, अमरावती. इथे पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा महाराष्ट्र वन. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. नोटबंदीच्या निर्णयाचा जर सगळ्यात मोठा फटका जर आपण बघितला तर तो शेतकऱ्यांना अतिशय मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. व्यापारी आणि ग्राहक शेतकऱ्यांना जुन्या नोटा देतात, त्यामुळे शेतकऱ्यांना आणि किरकोळ विक्रेत्यांना कमी किमतींवर मालाची विक्री करावी लागते. बीडमध्ये तर शेतकऱ्यांना नव्या नोटा हव्या असतील तर 4,200 रुपये भाव आणि जर जुन्या नोटा घेणार असतील तर 5,000 रुपये भाव असं व्यापारी देत आहेत. व्यापाऱ्यांच्या व्यवहारामुळे शेतकऱ्यांना दोन्ही बाजूंनी मनस्ताप सहन करावा लागतोय. बीड जिल्ह्यामधल्या नांदूरघाट गावातल्या आठवडी बाजाराचा आढावा घेतलाय आमचे बीडचे रिपोर्टर सुरेश जाधव यांनी. नोटाबंदीचा तोटा मात्र शेतकऱ्यांना सहन करावा लागलाय. मी एका आठवडी बाजारात आहे आणि तर सोयाबीन कापूस विक्रीसाठी आणलेला आहे. शेतकऱ्यांकडून बेभावानं आज खरेदी केली जाते आणि नोटांचं या ठिकाणी धोरण जे आहे याबाबत शेतकऱ्यांची नोंद केली जाते. जर जुन्या नोटा पाहिजे असतील तुम्हाला तर कापसासाठी 5,000 भाव आहे. नव्या नोटा जर पाहिजे असतील तर तुम्हाला 4 ते 42 रुपये घ्यावे लागतील. अशा पद्धतीचं आज दलालाकडून मोठ्या प्रमाणामध्ये लूट केली जाते. मी एका आडतीवरती आहे. या शेतकऱ्यानं आता जी सोयाबीन आहे ती किती रुपयाला घातलेली हे त्यांना विचारू. कशी सोयाबीन घातली आणि काय भाव भेटला तुम्हाला? अच्छा, जर नव्या नोटा असतील तर किती रुपये देत होते? 27-28. आणि जर जुन्या नोटा असतील तर 150 जास्त. अच्छा, जर जुन्या नोटा असतील तर कमी घेतलं जातं. या इथं माझ्याकडं जे विक्री घेत आहे त्यांनाच विचारतो, जुन्या नोटांचा काय भाव आहे आता सोयाबीनचा आणि नव्या नोटांचा काय भाव आहे? जुन्या नोटाचं 2500, 26 आणि नव्या नोटा 20-22, 2200. अच्छा, म्हणजे शेतकऱ्यांना या जुन्या नोटा देणार आणि तुम्हाला जर नव्या नोटा येणार असतील तर काय अडचण येते? कशामुळं भाव असा तफावत का दिसते? कारण बँकेत आम्हाला नोटा नव्या देत नाहीत. 2 आणि 3,000 रुपये लाईनीला उभं राहून काढावं लागतं. हां, त्यामुळे आम्हाला पट्ट्या नोटा घ्यावं लागतात. अच्छा, म्हणजे तुम्ही नोटा कुठून आणता आणि कशा घेता? कुठून म्हणजे आता कुणी द्यापाचं असलं तर ते 1,000 रुपये जमा करावं लागते. म्हणजे असं ते कमिशनवरती आणावं लागतात का नोट्या? आता तुम्ही पाहता हे सोयाबीन वगैरे आहे. सोयाबीनला आज जुन्या नोटा घेतल्या 500च्या 1000च्या तर 2500 रुपये भाव आहे. आणि जर नव्या नोटा पाहिजे असतील तर 1900 आणि 2,000 रुपयांनी घेणं चालू आहे. कापसाची तीच परिस्थिती. जर नव्या नोटा घेतल्या तर त्याला 4300-4200 रुपयाच्या वर भाव नाही. आणि जर 500च्या आणि 1000च्या नोटा जर घेतल्या तर त्याला 5,100 रुपये भाव आहे. म्हणजे क्विंटल महागात तब्बल 800 ते 900 रुपये इथं दलालांचा लुटण्याचा प्रकार चालू आहे. तर हे कुठं आळेबंद होत नाही. ह्या सर्व गोष्टीमध्ये सर्वसामान्य शेतकरी भरडला जात आहे. आज बँकेतली बी नांदूरच्या तीच परिस्थिती झाली की शेतकरी रांगेला उभा आहेत आणि त्यांना बाजारसाठी पैसा नाही. आज आठवडाभर मजुरांनी जी कामं केली त्या मजुरांना पैसे देण्यासाठी शेतकऱ्याजवळ पैसा नाही. बरेच अंशी या ठिकाणच्या शेतकऱ्यांचं बँकेत खातं नाही आणि ह्यांनी व्यापारी जुन्या नोटा द्या आमिष दाखवून भाव जास्ताचा आमिष दाखवून जुन्या नोटा देतात. त्यांनी कुठं भरायचे? बँकेत तर खातं नाही. मग काय करायचे? आजची ही परिस्थिती भयान परिस्थिती झालेली आहे. एकीकडे या नोटाबदलीमुळे पुढचे परिणाम जे व्हायचे ते होतील, पण सध्या मात्र प्रत्येक बाजारामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचं एकच दुखणं आहे की त्याचं दुखणं म्हणजे नोटांच्या बाबतीमध्ये, भावाच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मार शेतकऱ्यांना खावा लागतोय. यामध्ये मात्र दलालांची चांदी होते पण शेतकऱ्यांचा तोटा मोठ्या प्रमाणात होतोय. कॅमेरामॅन प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, महाराष्ट्र वन, बीड. कृषी वनमध्ये आज आपण इथंच थांबूयात. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी, अर्थातच महाराष्ट्र वनमध्ये.